हॅलो, या टॉकमध्ये आपण दोन नवीन डेफिनेशन्स बघणार आहोत. एक ॲडजेसन्सी मॅट्रिक्स आणि जर शक्य झालं तर एक इन्सिडन्स मॅट्रिक्स. आता ॲडजेसन्सी मॅट्रिक्सची डेफिनेशन सुरुवातीला बघूया. बघा, एक आपल्याला ग्राफ कन्सिडर करायचा आहे, जी ग्राफ. ॲडजेसन्सी मॅट्रिक्स म्हणजे बेसिकली काय, की एखाद्या ग्राफ जे आपण ड्रॉ करतो त्याला मॅट्रिक्सच्या फॉर्ममध्ये एका ठराविक पद्धतीने एक्सप्रेस करायचं आहे. सो मी जर जी ग्राफ कन्सिडर केला आणि त्याच्यामध्ये व्हर्टायसेस आपण कन्सिडर करूया, पी व्हर्टायसेस आहेत. त्यांचं लेबलिंग से V1, V2, V3 असं करत करत VP आहे, पी व्हर्टायसेस. तर ह्या ग्राफचा ॲडजेसन्सी मॅट्रिक विथ पर्टिक्युलरली धिस लिस्टिंग म्हणजे सिक्वेन्स हा फिक्स ठेवायचा, V1, V2, V3 अँड सो ऑन अप टू VP असा जर असेल तर तो जो काही मॅट्रिक्स असतो तो आपला P/P मॅट्रिक्स होतो. ठीक आहे, P रोज आणि P कॉलम्सचा तो मॅट्रिक्स असतो. तो डिफाईन कसा करायचा, तर A ऑफ G असा आधी मुळात डिनोट होतो. A of G इक्वल टू AIJ P क्रॉस P. आणि त्याच्यामध्ये AIJ म्हणजे काय, तर इट इज द नंबर ऑफ एजेस जॉईनिंग व्हर्टेक्स VI टू व्हर्टेक्स VJ. ओके, AIJ ही व्हॅल्यू म्हणजे काय, की VI व्हर्टेक्सपासून VJ व्हर्टेक्सपर्यंत किती एजेस आहेत तो काउंट म्हणजे AIJ हा नंबर. म्हणजे सपोज मी कन्सिडर केला A23, तर A23चं मिनिंग काय, की V2 व्हर्टेक्सपासून V3 व्हर्टेक्सपर्यंत टोटल दोघांमध्ये किती एजेस आहेत. आता कसं आहे की आपण कन्सिडर करताना सगळे सिम्पल ग्राफ कन्सिडर करतो आहे, पण ॲडजेसन्सी मॅट्रिक्स हा मल्टीग्राफसाठी सुद्धा करता येतो, म्हणून ते टोटल नंबर ऑफ एजेस असं आपण डेफिनेशनने म्हणतो. जर सिम्पल ग्राफ असेल तर मग मात्र कसं होणार, AIJ इक्वल टू 1 इफ VI VJ इज ॲन एज. त्या दोघांमध्ये एज असेल तर आपण 1 लिहिणार, जर एज नसेल तर मग मात्र आपण 0 मेन्शन करणार. सो एज असेल तर 1, अदरवाईज 0 अशी आपली AIJची व्हॅल्यू येईल. आणि मग आपल्याला तो जो काही मॅट्रिक्स आहे त्याला आपण म्हणतो ॲडजेसन्सी मॅट्रिक्स. मग आपण एक एक्झाम्पल कन्सिडर करूया. सपोज हे मी 4 व्हर्टायसेस कन्सिडर केलेत आणि हा असा काहीतरी एक ग्राफ कन्सिडर केला, V1, V2, V3, V4 असे 4 व्हर्टायसेस मेन्शन केले, जी ग्राफ. मग आता याचा जो मॅट्रिक्स येईल तो मॅट्रिक्स आपला किती असणार, तर 4x4चा असणार, 4 रोज आणि 4 कॉलम्स. मग मी कन्सिडर करतो बघा, A ऑफ G इक्वल टू, आपण लिस्टिंग फिक्स ठेवायचं, V1, V2, V3, V4. काही जणांना वाटेल V2, V3, V4, V1 करा, काही जणांना वाटेल V4, V3, V2, V1, कुठलाही सिक्वेन्स चालेल. पण जो सिक्वेन्स तुम्ही कॉलमला देताय तोच सिक्वेन्स तुम्ही रोजला पण द्यायचा. म्हणजे मी तिकडे जर V1, V2, V3, V4 लिहिलं तर मी रोजला पण तसंच लिहीन, कोणताही सिक्वेन्स लिहिला तरी चालतो. मग आता आपल्याला याच्यामध्ये एंट्रीज बघायच्या आहेत, काय काय येतात. हा आता सिम्पल ग्राफ आहे, सो आपल्या एंट्रीज काय असणार, आयदर 1 असेल किंवा 0 असेल, डिपेंड्स. मग सुरुवातीला इथली एंट्री जी आहे ती आपली काय असेल, जर V1 एज ग्राफमध्ये असली तर. पण मग आपला हा सिम्पल ग्राफ आहे त्यामुळे V1 एज नसणार, त्यामुळे ही एंट्री आपण लिहिणार 0. मग त्याच्यानंतर पुढची एंट्री इथली जी काही आहे ती आपल्याला बघायचं आहे. तो आधी मुळात काय आहे, तर फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम म्हणजे V1 आणि V2. मग V1 V2मध्ये ग्राफमध्ये एज आहे का, तर आहे, सो इथे लिहिणार मी 1. मग मी चेक करणार V1 V3मध्ये एज आहे का, तर नाही, सो इथे मी 0 मेन्शन करेन. V1 V4मध्ये एज आहे का, आहे, सो मी 1 मेन्शन करेन. त्याच्यानंतर मग सेकंड रो, मग V2 V1 एज आहे, ठीक आहे, जी एज V1 V2 असते तीच V2 V1. V2 V2 आहे का, तर नाही, सो इथे येणार एंट्री 0. V2 V3 आहे का, आहे. त्याच्यानंतर V2 V4 आहे का, आहे, नाही आहे, सो आपण 0 मेन्शन करणार. ओके, सो असं आपल्याला मॅट्रिक्स तयार करायचा आहे. मग V3 व्हर्टेक्ससाठी येईल, सो V3 पासून कुठे एजेस आहेत, तर V4ला आहे आणि V2ला आहे, सो तिथेच फक्त 1 येणार, बाकी माझ्या एंट्रीज 0 असतील. मग V4 पासून V3ला आहे आणि V1ला आहे, सो इथे 1 येईल, इथे 1 येईल, ही एंट्री 0, ही एंट्री 0. मग हा मला 4x4 मॅट्रिक्स मिळाला अँड धिस इज द ॲडजेसन्सी मॅट्रिक्स फॉर द गिव्हन ग्राफ G. याला आपण ॲडजेसन्सी मॅट्रिक्स कन्सिडर करणार दिलेल्या ग्राफसाठी. ओके, सो हे एक एक्झाम्पल होतं, एखाद्या ग्राफचा ॲडजेसन्सी मॅट्रिक्स तयार केलेला आहे. आपण अजून काही एक्झाम्पल्स बघूयात.
बघा इथे डेफिनेशन दिली आहे, जी ग्राफ दिला आहे विथ पी व्हर्टायसेस आणि त्याचं लिस्टिंग दिलं आहे V1 V2 अँड सो ऑन अप टू VP. सो सिक्वेन्स एक फिक्स केला आहे. द ॲडजसन्सी मॅट्रिक्स ऑफ G विथ रिस्पेक्ट टू दिस पर्टिक्युलर लिस्टिंग ऑफ पी व्हर्टायसेस इज अ P/P मॅट्रिक्स आणि ती ही डेफिनेशन दिली आहे. मग त्याच्यामध्ये AIJ इज द नंबर ऑफ एजेस जॉईनिंग व्हर्टेक्स VI टू व्हर्टेक्स VJ. असं का दिलं आहे? कारण तो आपल्याला मल्टीग्राफसाठी सुद्धा ॲडजसन्सी मॅट्रिक्स तयार करता येतो म्हणून. आणि मग जर सिम्पल ग्राफ असेल तर मग मात्र त्याची डेफिनेशन अशी होणार की 1 इफ VI VJ इज अन एज अदरवाईज 0. ओके, सो इथे पण एक बघा एक एक्झाम्पल आहे. V1 V2 V3 3 व्हर्टायसेस असलेला एक ग्राफ कन्सिडर केला आहे. सो 3 कॉलम्स आणि 3 रोज मिळणार. मग V1 एज नाही आहे म्हणून ही एंट्री आपली 0 झाली. V1 V2 एज आहे सो इथली एंट्री 1 झाली. त्याच्यानंतर V1 V3 नाही म्हणून परत 0 झाली. सो असं करत करत आपल्याला 3/3 मॅट्रिक्स एक मिळाला की जो या G ग्राफचा ॲडजसन्सी मॅट्रिक्स आहे. मग असे तुम्ही कितीही वेगवेगळे ग्राफ कन्सिडर करा, प्रत्येक ग्राफला तुम्हाला ॲडजसन्सी मॅट्रिक्स कन्सिडर करता येतोच. तुम्ही लिस्टिंग काय ठेवताय त्याच्याप्रमाणे होणार आहे. जर तुम्ही इथे सिक्वेन्स बदललात ना, जर असा केलात की V2 V1 V3 तर इथे तुम्हाला V2 V1 V3 असंच कन्सिडर करायचं आहे. मग असं जर मॅट्रिक्स मी ड्रॉ केला तर बघा इथली एंट्री ही माझी 0 मिळेल, ही 1 मिळेल, ही पण 1 मिळेल. त्याच्यानंतर V1साठी तुम्हाला इथे 1 मिळेल, हे 0 मिळेल, हे 0 मिळेल. V3साठी तुम्हाला इथे 1 मिळेल, हे 0 आणि हे पण 0 मिळेल. मग हा पण तुमचा ॲडजसन्सी मॅट्रिक्स झाला, फक्त त्याचा सिक्वेन्स वेगळा आहे. हे दोन मॅट्रिसेस बघा वेगवेगळे दिसत आहेत कारण आपण मुळात ऑर्डरच बदलली ना. सो तुम्ही ज्यावेळेस रो ट्रान्सफॉर्मेशन्स कराल त्यावेळेस परत आपल्याला ह्याच्यावरनं हा मॅट्रिक्स मिळवता येईलच. त्यामुळे असं काही नाही आहे की हे दोन दिसताना वेगळे दिसत आहेत कारण आपण लिस्टिंग वेगळं कन्सिडर करतो आहे. ओके, त्याच्यानंतर अजून एक हे पण एक्झाम्पल आहे बघा. 5 व्हर्टायसेसवरचा ग्राफ घेतला आहे. सो 5/5 मॅट्रिक्स येणार आणि मग त्याचे कोणते दोन व्हर्टायसेस ॲडजसंट आहेत तिथे 1 अदरवाईज 0. ठीक आहे, आता ही एक 2-3 एक्झाम्पल झाली. सो तुमचं आजचं काम काय की हे जे काही 4 ग्राफ दिले आहेत, एक 3rd 4th ग्राफ दिला आहे, 5th ग्राफ जो आहे तो K4 ग्राफ दिला आहे आणि कुठलाही तुम्ही एक डिस्कनेक्टेड ग्राफ कन्सिडर करा आणि त्याचा ॲडजसन्सी मॅट्रिक्स ड्रॉ करा. सो या 4 वेगवेगळ्या ग्राफसाठी तुम्हाला ॲडजसन्सी मॅट्रिक्स त्याचे तयार करायचे. आपण थोडक्यात बघूया की प्रॉपर्टीज त्याच्या काय काय आहेत. म्हणजे हा जर तुम्ही मॅट्रिक्स बघितलात किंवा अगोदरची 2 एक्झाम्पल्स बघितलीत तरी ह्याच्यावरनं ना आपल्याला काय काय प्रॉपर्टीज मिळतात मॅट्रिक्सच्या. ऑलरेडी मॅट्रिक्स ही कन्सेप्ट आपल्याला आता काही नवीन नाही. ज्यावेळेस तुम्ही मॅट्रिक्स कन्सिडर करता त्यावेळेस त्याच्या वेगवेगळ्या प्रॉपर्टीज पण आपण बघतो. म्हणजे सिमेट्रिक मॅट्रिक्स, स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स, रो मॅट्रिक्स. सो त्यातल्या काही प्रॉपर्टीज तुमच्या ह्या ॲडजसन्सी मॅट्रिक्सला होल्ड होतात कारण हा बेसिकली मॅट्रिक्सच आहे ना. सो मॅट्रिक्सच्या काही प्रॉपर्टीज बघूया आपण कुठल्या कुठल्या होल्ड होत आहेत. तर सर्वात पहिली एक प्रॉपर्टी आधी काय दिसते की डेफिनेशन वाईज यातल्या ज्या एंट्रीज आहेत त्या तुम्हाला कायम एकतर 1 मिळेल किंवा 0 मिळणार. कारण तुम्ही मेन्शनच असं केलं आहे की एज असेल तर 1, एज नसेल तर 0. सो तुमच्या एंट्रीज या 1 किंवा 0 टाईपच्याच एंट्रीज असणार. त्याच्यानंतर जर बघितलं तर हा मॅट्रिक्स तुमचा कायम स्क्वेअर मॅट्रिक्स असणार आहे कारण तुम्ही जे कॉलम्स घेताय ना तेच रोज आहेत. सो जेवढे कॉलम्स तेवढेच रोज, त्यामुळे तुम्हाला हा कायम स्क्वेअर मॅट्रिक्स मिळेल. इथे पण बघा 5/5 मॅट्रिक्स आहे. जर तुम्ही 10 व्हर्टायसेसवरचा ग्राफ कन्सिडर केला तर तुमचा 10/10 मॅट्रिक्स होईल. 6 व्हर्टायसेसवरचा ग्राफ असेल तर तो तुमचा 6/6 मॅट्रिक्स होईल. सो कायम तुमचा हा मॅट्रिक्स स्क्वेअर मॅट्रिक्स असेल. ओके, स्क्वेअर मॅट्रिक्स आहे त्यामुळे त्याला डायगोनल असतो आणि याच्यामध्ये डायगोनल एंट्रीज बघा तुमच्या सगळ्या डायगोनल एंट्रीज तुम्हाला 0 दिसत असतील. आता हे असं का होतं कारण डायगोनल एंट्रीज म्हणजेच काय होणार आहे की फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम, त्यानंतर सेकंड रो आणि सेकंड कॉलम असं होणार आहे. पण ते फर्स्ट रो फर्स्ट कॉलम सेमच असतो, सेकंड रो सेकंड कॉलम सेमच आहे, थर्ड रो थर्ड कॉलम सेमच असणार. म्हणजेच काय की एखादा पर्टिक्युलर व्हर्टेक्स आणि रोमध्ये पण तोच, कॉलममध्ये पण तोच. मग त्याच व्हर्टेक्सपासून त्याच व्हर्टेक्सपर्यंत एज नसणार ना कारण आपण सगळे सिम्पल ग्राफ घेतो. मग त्याच व्हर्टेक्सपासून त्याच व्हर्टेक्सपर्यंत एज नसेल म्हणजेच सेल्फ लूप नाही आहेत, त्यामुळे डायगोनल एंट्रीज तुमच्या कायम 0 राहणार.
सो ही प्रॉपर्टी झाली ॲडजसन्सी मॅट्रिक्सची. कोणताही ग्राफ कन्सिडर करा, तुम्हाला डायगोनल एंट्रीज झिरोच मिळणार. कारण तुम्ही कोणताही इन द सेन्स सिम्पल ग्राफ, कुठलाही सिम्पल ग्राफ कन्सिडर केलात तर तुम्हाला डायगोनल एंट्रीज ह्या झिरोच मिळतील. कारण बेसिकली ग्राफमध्ये सेल्फ लूपच नसतात, त्यामुळे तुम्हाला त्याच्या ठिकाणी 1 कधी मिळणारच नाही. ओके, सो अजून एक प्रॉपर्टी झाली. पहिली बघा आपण प्रॉपर्टी बघितली की एंट्रीज 1 किंवा 0, त्याच्यानंतर तो स्क्वेअर मॅट्रिक्स असणार. त्याच्यानंतर डायगोनल एंट्रीज ह्या तुमच्या कायम झिरोच असतील कारण सेल्फ लूप नसतात म्हणून. ओके, अजून जर ऑब्झर्व केलं तर अजून एक प्रॉपर्टी बघा काय दिसते. सिमेट्रिक मॅट्रिक्स आहे का चेक करा. ठीक आहे, सिमेट्रिक मॅट्रिक्स म्हणजे आपण काय म्हणतो, एखादा मॅट्रिक्स आणि त्याचा ट्रान्सपोज हे दोन्ही इक्वल असतात. ठीक आहे, सो 0 1 1 0 1 आणि इथे पण 0 1 1 0 1. सेकंड रोसाठी सुद्धा चेक करा. बघा मी थांबतो काही वेळ. सेकंड रो, थर्ड रो, फोर्थ रो आणि फिफ्थ रो. पाचही रोजसाठी तुम्हाला ट्रान्सपोज केल्यानंतर सेमच मिळतं आहे. मग ट्रान्सपोज केल्यानंतर सेम मिळत असेल तर काय, की हा दिलेला मॅट्रिक्स तुमचा सिमेट्रिक मॅट्रिक्स आहे. ओके, सो ॲडजसन्सी मॅट्रिक्सची अजून एक प्रॉपर्टी की कोणताही तुम्ही सिम्पल ग्राफ कन्सिडर करा, त्याचा ॲडजसन्सी मॅट्रिक्स ड्रॉ करा, तो तुमचा सिमेट्रिक मॅट्रिक्स असणार. ठीक आहे, सो ही प्रॉपर्टी होल्ड होते. आता हे कसं आहे की आपण हे एका एक्झाम्पलसाठी बघतोय. तुम्ही जे 4 एक्झाम्पल्स ड्रॉ करणार आहात ना, त्याच्यासाठी सुद्धा या सगळ्या प्रॉपर्टीज होल्ड होत आहेत की नाही हे तुम्ही चेक करायचं. ओके, आणि त्यातली अजून एक शेवटची प्रॉपर्टी काय आहे की ज्यावेळेस एखादी रो आपण कन्सिडर करतोय, त्या रोमधले जर टोटल नंबर ऑफ वन्स आपण काउंट केले ना, ठीक आहे, म्हणजे बघा कसं होणार की फर्स्ट रोमध्ये हा एक 1, हा एक 1, हा एक 1 म्हणजे 3 झाले. सेकंडमध्ये सुद्धा 3 वन्स आहेत, थर्डमध्ये 2 वन्स आहेत, फोर्थमध्ये 2 वन्स आहेत, फिफ्थ रोमध्ये 2 वन्स आहेत. मग बेसिकली ह्या काय असतात तर त्या पर्टिक्युलर व्हर्टायसेसच्या डिग्रीज आहेत. बघा P1ची डिग्री आपल्याला 3 मिळते, त्यानंतर P2ची डिग्रीसुद्धा आपल्याला 3 मिळते. त्यानंतर उरलेले जे तिन्ही व्हर्टायसेस आहेत त्यांच्या डिग्रीज बघा 2 2 2 आहेत. म्हणजेच काय की ज्यावेळेस मी एखादी रो कन्सिडर करतो आणि त्यातले टोटल नंबर ऑफ वन्स मी काउंट करतो, त्यावेळेस टोटल नंबर ऑफ वन्स म्हणजेच त्या पर्टिक्युलर रोला जो व्हर्टेक्स आपण कन्सिडर केला आहे त्याची आपल्याला ती डिग्री मिळते. ओके, सो एखादा ग्राफ तुम्ही कन्सिडर करता, त्याचा तुम्ही ॲडजसन्सी मॅट्रिक्स तयार करता, त्यावेळेस जस्ट हे चेक करायचं की आपलं बरोबर येत आहे ना. कारण ह्या प्रॉपर्टीज ज्या आहेत ना त्या कोणत्याही सिम्पल ग्राफच्या ॲडजसन्सी मॅट्रिक्सला होल्ड होणार आहेत. त्यामुळे तुम्ही व्हेरीफाय करू शकता की आपला आलेला ॲडजसन्सी मॅट्रिक्स बरोबर आहे की नाही. एंट्रीज 0 किंवा 1, स्क्वेअर मॅट्रिक्स, डायगोनल एंट्रीज 0, सिमेट्रिक मॅट्रिक्स, नंबर ऑफ वन्स काउंट केले की ती त्या पर्टिक्युलर व्हर्टेक्सची आपल्याला डिग्री मिळेल. ठीक आहे, सो या सगळ्या प्रॉपर्टीज तुम्ही जे ग्राफ ड्रॉ करणार आहात त्याच्यासाठी बघा व्हेरीफाय होत आहेत का. इथे बघा सगळ्या रिमार्क्स मेन्शन केलेल्या आहेत, ज्या काही प्रॉपर्टीज आहेत त्या. स्क्वेअर मॅट्रिक्सचं फक्त मेन्शन नाही केलं आहे, ते ऑब्वियस आहे कारण डेफिनेशनच आपल्याला P/P मॅट्रिक्स अशी आपल्याला मिळते आहे. ओके, बघा इथपर्यंत ही डेफिनेशन समजली आहे का. आता जे काही आपण ग्राफ 2-3 कन्सिडर केले त्याचे ॲडजसन्सी मॅट्रिक्स तर आपण ड्रॉ केले, किंवा रादर तुम्हाला जे 4 एक्झाम्पल्स दिले त्याचेही तुम्ही ॲडजसन्सी मॅट्रिसेस ड्रॉ करणार. पण त्याच्या व्यतिरिक्त काही स्टँडर्ड ग्राफ आहेत की ज्यांचे ॲडजसन्सी मॅट्रिक्सचं रिप्रेझेंटेशन ॲज अ थिअरम म्हणून आपल्याला कदाचित लिहायला येऊ शकेल. कारण आपण जी एक्झाम्पल्स बघतो ती एक रँडम जस्ट एक्झाम्पल्स असतात, पण काही ठराविक फॉर्मॅट्समधले जे ग्राफ आहेत त्यांचे ॲडजसन्सी मॅट्रिक्स कसे येतील त्याच्या संदर्भात काही ना काहीतरी रिझल्ट्स आहेत, म्हणजे त्यांची रिप्रेझेंटेशन. सो सपोज एखादा जर डिस्कनेक्टेड ग्राफ कन्सिडर केला तर त्याचा ॲडजसन्सी मॅट्रिक्स कसा असेल, किंवा एखादा बायपर्टाईट ग्राफ कन्सिडर केला तर त्याचा ॲडजसन्सी मॅट्रिक्स कसा असेल, किंवा एखादा कंप्लीट बायपर्टाईट ग्राफ कन्सिडर केला तर त्याचा ॲडजसन्सी मॅट्रिक्स कसा असेल. सो त्याची छोटे छोटे रिझल्ट्स आहेत ते आपण आता 1 बाय 1 बघत जाऊ. त्यापैकी पहिला हा बघा रिझल्ट काय आहे तर रिप्रेझेंटेशन ऑफ डिस्कनेक्टेड ग्राफ GPQ ॲज अ ॲडजसन्सी मॅट्रिक्स. म्हणजे एखादा जर डिस्कनेक्टेड ग्राफ कन्सिडर केला
तर त्या डिस्कनेक्टेड ग्राफचा ॲडजसन्सी मॅट्रिक्स. ठीक आहे, आपण एक्झाम्पल घेतलं तरीसुद्धा तो असाच येणार आहे, पण हे जस्ट जनरलाइज कन्सेप्ट झालं ना, की डिस्कनेक्टेड ही एक प्रॉपर्टी झाली. सो असे आपल्याला खूप ग्राफ मिळू शकतील. सो त्याचा एक फिक्स स्ट्रक्चर असणार आहे, एक फिक्स ॲडजसन्सी मॅट्रिक्स असणार आहे. सो आपण बघूया. सोपं आहे एकदम, म्हणजे प्रूव्ह करण्यासारखं काही नाही आहे. जी डेफिनेशन आहे तीच अप्लाय करायची आहे, फक्त जनरलाइज फॉर्ममध्ये सगळं मेन्शन केलं आहे. सो सुरुवातीला एक जी ग्राफ कन्सिडर केला आहे, की जो डिस्कनेक्टेड ग्राफ आहे, त्याच्यामध्ये पी व्हर्टायसेस आहेत आणि क्यू एजेस आहेत. आता ज्यावेळेस आपण डिस्कनेक्टेड ग्राफ आहे असं म्हणतो, त्यावेळेस त्याच्यामध्ये ॲटलिस्ट आपल्याला 2 कंपोनंट्स तरी मिळायला पाहिजेत. मग आपण इथे कन्सिडर केलं आहे, लेट टी बी द नंबर ऑफ कंपोनंट्स वेअर टी इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 2. हे आपल्याला एक्झॅक्टली माहीत नाही, सो आपण टी कन्सिडर केले आणि टीची व्हॅल्यू ही ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 2 ठेवली. आणि मग त्या कंपोनंट्सना मेन्शन केलं बघा, G1, G2 अँड सो ऑन अप टू GT असे ते टी कंपोनंट्स कन्सिडर केले ग्राफ जीचे. त्याच्यानंतर प्रत्येक हा जो काही कंपोनंट असेल तो मुळात आधी स्वतः ग्राफच असणार आहे आणि तो मुळात स्वतः कनेक्टेड असणार आहे. सो त्याचा व्हर्टेक्स सेट असेल. सो V1, V2, V3 असे VI व्हर्टायसेसचे सेट मेन्शन केले आणि त्याच्यामधले नंबर ऑफ व्हर्टायसेस KI म्हणून कन्सिडर केलेत फॉर ऑल I रनिंग फ्रॉम 1 to T. म्हणजे मी जर G1 कंपोनंट घेतला तर त्याचा व्हर्टेक्स सेट V1 आणि त्याच्यामध्ये K1 व्हर्टायसेस असतील. V2 सेट कन्सिडर केला तर व्हर्टेक्स सेट V2 आणि त्याच्यामध्ये K2 व्हर्टायसेस असतील. असं करत करत शेवटचा माझा VT असेल आणि त्याची कार्डिनॅलिटी आपण KT म्हणून कन्सिडर करणार. सो थोडक्यात प्रत्येक कंपोनंटला एक व्हर्टेक्स सेट आणि त्यातले टोटल नंबर ऑफ व्हर्टायसेस. मुळात जी ग्राफमध्ये आपल्याकडे P व्हर्टायसेस आहेत. सो G1, G2 अँड सो ऑन अप टू GT या सगळ्या कंपोनंट्समधले टोटल नंबर ऑफ व्हर्टायसेस आपण ज्यावेळेस काउंट करू, सम सगळ्यांची करू, त्यावेळेस ती मला एक्झॅक्टली इक्वल टू पीच मिळणार. म्हणजे थोडक्यात काय की K1 प्लस K2 प्लस K3 अँड सो ऑन अप टू प्लस KT इक्वल टू आपल्याला P मिळणार आहे, कारण मुळात ग्राफच आपला P व्हर्टायसेसवरचा ग्राफ आहे. ओके. त्याच्यानंतर त्यांना लेबलिंग पण केलं आहे. म्हणजे जो काही मी पहिला कंपोनंट कन्सिडर करेन ना G1, त्याचा व्हर्टेक्स सेट V1, त्याच्यामध्ये आपण K1 व्हर्टायसेस आहेत असं म्हणतो. मग ते कोणते, तर V1, V2 अँड सो ऑन अप टू VK असे K1 व्हर्टायसेस आहेत. त्याच्यानंतर मग इथे 1 येणार. V2 सेटमध्ये VK1 प्लस 1, VK1 प्लस 2 असं अप टू VK1 प्लस K2. म्हणजे बेसिकली हा फर्स्ट व्हर्टेक्स, सेकंड व्हर्टेक्स आणि हा K2, कारण आपण कार्डिनॅलिटी ऑफ V2 इक्वल टू K2 कन्सिडर केली आहे. थोडक्यात काय की लेबलिंग केलं आहे व्हर्टायसेसना. पहिल्या सेटमध्ये K1 व्हर्टायसेस, दुसऱ्या सेटमध्ये K2 व्हर्टायसेस, तिसऱ्या सेटमध्ये K3 व्हर्टायसेस आणि असं करत करत शेवटच्या सेटमध्ये KT व्हर्टायसेस एवढे आहेत. सो त्यांचं लेबलिंग V1, V2, VK1, त्यानंतर VK1 प्लस 1, VK1 प्लस 2 अँड सो ऑन अप टू VK1 प्लस K2 हे सफिक्स आहे. K1 प्लस K2 हा सफिक्स आहे. ओके. सो जस्ट लेबलिंग केलं आहे. सो इथपर्यंतचा पार्ट जो काही आहे तो आपण डिस्कनेक्टेड ग्राफ कन्सिडर केला. मग त्याचे कंपोनंट्स कन्सिडर केले, त्याच्यामधले नंबर ऑफ व्हर्टायसेस म्हणजे मेन्शन केले, व्हर्टायसेसचे सेट मेन्शन केले, त्यातल्या व्हर्टायसेसना लेबलिंग केलं. ॲट द एंड आपल्याला काय करायचं आहे, तर मुळात त्याचा ॲडजसन्सी मॅट्रिक्स तयार करायचा आहे. आता जी ग्राफ जो काही आहे ना तो आपला डिस्कनेक्टेड ग्राफ आहे. मग त्याचे जे काही टी कंपोनंट्स आपण कन्सिडर करतोय ते मुळात स्वतः कनेक्टेड असणार ना. ओके. आणि त्या एखाद्या कंपोनंटमधले व्हर्टायसेस त्या कंपोनंटमधल्या व्हर्टायसेसना एकतर ॲडजसंट असतील किंवा ॲडजसंट नसतील. पण एक गोष्ट आपल्याला नक्की माहिती आहे की G1 कंपोनंटमधला एखादा व्हर्टेक्स हा उरलेल्या दुसऱ्या कुठल्याही कंपोनंटमधल्या कुठल्याही व्हर्टेक्सला नॉन ॲडजसंटच असणार. ठीक आहे. जी काही मला ॲडजसन्सी मिळणार आहे ना ती त्या पर्टिक्युलर कंपोनंटमध्येच असणार आहे. काय G1 मधले व्हर्टायसेस मी फक्त कन्सिडर केले तर ते एकमेकांना एकतर ॲडजसंट असतील किंवा नसतील. पण G1 मधला व्हर्टेक्स आणि G2 मधला व्हर्टेक्स हे कधीही ॲडजसंट नसणार. G1 मधला व्हर्टेक्स आणि G5 मधला व्हर्टेक्स हे कधीही ॲडजसंट नसणार आहे. त्यांची ॲडजसन्सी नसणारच, कारण ते 2 वेगवेगळे कंपोनंट्स आहेत. सो त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारची ॲडजसन्सी नाही. ओके. मग जे काही आपण व्हर्टायसेस कन्सिडर करतोय त्यापैकी VI व्हर्टेक्स सेट आणि VJ व्हर्टेक्स सेट वेअर I नॉट इक्वल टू J आर नॉट कनेक्टेड, ते कधीच कनेक्टेड नसणार आहे.
आणि मी फक्त जर G1 कॉम्पोनंट कन्सिडर केला तर G1 कॉम्पोनंटमधले व्हर्टायसेस डिपेंड्स त्यांची ॲडजसन्सी, कारण G1 कॉम्पोनंट घेतला तर तो कनेक्टेड असणार, पण त्यातला काही प्रत्येक व्हर्टेक्स उरलेल्या प्रत्येक व्हर्टेक्सला ॲडजसंट असेल असं नाही ना, तो ग्राफवर डिपेंड असणार आहे. त्यामुळे ॲडजसन्सी मॅट्रिक्स दिसताना आता बघा कसा दिसणार, तर मुळात हे आपले व्हर्टायसेसचे सेट आहेत, म्हणजे V1 V2 VT हे व्हर्टायसेसचे सेट आहेत. इथे सुद्धा V1 V2 VT, त्याच्यानंतर V1 सेटमध्ये K1 व्हर्टायसेस, V2 सेटमध्ये K2 व्हर्टायसेस, V3 सेटमध्ये इथे K3 व्हर्टायसेस असणार, शेवटच्या सेटमध्ये KT व्हर्टायसेस आहेत. मग आता हा V1 म्हणजेच काय, G1 कंपोनंटचा व्हर्टेक्स सेट, हा सुद्धा G1 कंपोनंटचा व्हर्टेक्स सेट, हा G2 कंपोनंटचा व्हर्टेक्स सेट V2, हा सुद्धा G2 कंपोनंटचा व्हर्टेक्स सेट. मग आता G1 कडून G2 कडे काहीच नसणार ना, सो त्यातली प्रत्येक एंट्री 0 असणार आहे, म्हणजे मी ह्या पूर्ण भागाला 0 म्हणून कन्सिडर करू शकतो. हा एक सिंगल 0 नाही आहे, याचं मिनिंग आहे की यातली प्रत्येक एंट्री 0, सो मी त्याला मोठ्या 0ने डिनोट केलं आहे. सिमिलर वेमध्ये इथे V3 असला तर तो G3चा असणार, पण परत एकदा G1 आणि G3 मध्ये प्रत्येक एंट्री माझी इथे 0च असणार आहे, म्हणून मी याला बिग 0 कन्सिडर करू शकतो. असं करत करत शेवटच्या कंपोनंटमध्ये सुद्धा मला 0च सगळीकडे मिळणार, कारण हा GT कंपोनंट आहे आणि हा G1, फर्स्ट रो म्हणजे G1 कंपोनंटमधले व्हर्टायसेस. ठीक आहे, फर्स्ट रो ॲज अ कन्सिडर करू नका, तो ग्रुप आहे, त्याच्यामध्ये K1 व्हर्टायसेस आहेत, म्हणजे इथे V1 V2 V3 असं करत VK+1 एवढ्या वेगवेगळ्या K1 रोज असणार. ठीक आहे, सो हे सगळे मला 0ज मिळतील. आणि पहिला जो आहे ना पार्ट, हा पार्ट म्हणजे काय की G1 मधले व्हर्टायसेस आणि कॉलमला सुद्धा G1 मधले व्हर्टायसेस, म्हणजेच पहिल्या K1 रोज आणि पहिले K1 कॉलम्स. मग इथे डायगोनल एंट्रीज परत मला 0 मिळणार, कारण कितीही काही झालं ना तरी G1 मधले व्हर्टायसेस जे काही आहेत ते G1 मधले व्हर्टायसेस आपले एकमेकांना ॲडजसन्सी डिपेंड्स असेल, पण प्रत्येक व्हर्टेक्स स्वतःला नॉन ॲडजसंटच असणार, सो त्यातले डायगोनल एंट्रीज 0. आणि हे जे स्टार मेन्शन केलं आहे त्याचं मिनिंग आहे की एज असेल तर 1, एज नसेल तर 0. सो पहिल्या सेक्शनमध्ये मात्र K1 रोज आणि K1 कॉलम्सला आपल्याला असं कन्सिडर करावं लागणार, बाकी पुढच्या सगळ्या सेक्शन्समध्ये आपल्याला 0च सगळीकडे मिळणार, कारण ते मुळात सगळे वेगळे कंपोनंट्स आहेत. ठीक आहे, सो हा फर्स्ट पार्ट झाला, ह्याला फर्स्ट रो नका कन्सिडर करू, इट्स अ फर्स्ट पार्ट. सिमिलर वेमध्ये सेकंड पार्ट कन्सिडर केला तर त्यातले G2 मधले व्हर्टायसेस असणार, म्हणजे इथे K2 रोज असतील, पण मग ते पहिला पार्ट जो आहे ना तो परत काय झाला माझा, तर G2 पासून G1 कडे, पण G2 मधले व्हर्टायसेस आणि G1 मधले व्हर्टायसेस नॉन ॲडजसंट असणार, सो इथे परत सगळ्या एंट्रीज 0. ठीक आहे, सो इथे सगळीकडे 0, सो बिग 0 कन्सिडर केला आहे. त्यानंतर मग इथे काय असणार आहे, तर हे तुमचं असणार G2चं इंटरसेक्शन, म्हणजे G2 मधलेच व्हर्टायसेस आणि G2 मधलेच व्हर्टायसेस रोला पण कॉलमला पण. मग त्यांच्यावर डिपेंड्स, कारण तो ग्राफ झाला, तो कनेक्टेड ग्राफ आहे, त्यांच्यावर मला एज असेल तर 1, एज नसेल तर 0, पण डायगोनल 100% 0. ठीक आहे, जसं ह्या मी परत एकदा बघा इथे दाखवतो, हा जो काही पहिला सेक्शन कन्सिडर करतोय तो म्हणजे आपला G1 मधल्या रोज आणि G1 मधलेच कॉलम्स आहेत, सो त्याची ऑर्डर मला K1 क्रॉस K1 मिळणार. त्यानंतर दुसरा सेक्शन जो आपण कन्सिडर करतोय तो म्हणजे आपला G2 मधल्या रोज आणि G2 मधले कॉलम्स, सो ते K2 असणार ना, सो K2 क्रॉस K2 अशी आपल्याला मिळते. परत इथला सेक्शन मला 0च मिळणार, कारण हे काय झालं तुमचं, तर G2 मधले रोजला व्हर्टायसेस आणि G3 मधले कॉलमला व्हर्टायसेस, पण ते त्यांच्यामध्ये कधी काही नसणारच, सो त्या सगळ्या एंट्री 0, सो बिग 0. इथे बिग 0, सगळीकडे पुढे बिग 0 झाला. ठीक आहे, थर्ड रो जर कन्सिडर केली तर त्याच्यामध्ये इथे 0 असणार, इथे 0 असणार, कारण ही काय आहे तर G3चं असणार, सो V3 सेट, म्हणजे इथे मला K3 व्हर्टायसेस मिळायला पाहिजेत, पण इथे मात्र मला 0 0 डायगोनल एंट्रीजला मिळेल आणि इथे स्टार मिळेल, इथे स्टार मिळेल, आणि याची ऑर्डर असेल K3 क्रॉस K3. कारण कसं होणार, हा पार्ट म्हणजे कोणाचं इंटरसेक्शन, G3चं इंटरसेक्शन आणि G3चं इंटरसेक्शन, सो त्यातल्या व्हर्टायसेसमध्ये मे बी एजेस असतील किंवा नसतील. सो असं करत करत फायनली मला लास्ट रोमध्ये हे 0, हे 0, इथे पण 0, फक्त शेवटच्या पार्टमध्ये मला एंट्रीज मिळतील, आणि त्याची ऑर्डर किती असेल तर KT क्रॉस KT, कारण VT सेट आहे, GTसाठी असणार,
आणि कॉलमसुद्धा तुमचा सेम असणार आहे. सो छोटे छोटे मॅट्रायसेस त्याच्यामध्ये होणार, त्यांच्या अशा वेगवेगळ्या ऑर्डर्स मिळतील डायगोनल एंट्रीजला. आणि होल मी जर मॅट्रिक्स कन्सिडर केला तर तो मात्र पी बाय पी मॅट्रिक्स असेल. सो हे स्ट्रक्चर माझं झालं ॲडजेसन्सी मॅट्रिक्स फॉर द डिस्कनेक्टेड ग्राफ. ठीक आहे, बघा समजतंय का? ज्यावेळेस तुम्ही डिस्कनेक्टेड ग्राफचा ॲडजेसन्सी मॅट्रिक्स ड्रॉ कराल, एक मोठा ग्राफ काढा, एक 4-5 कंपोनंट्स असू देत, मग तुम्ही एक्झाम्पल म्हणून काढणार आहातच ना. सो त्याच्यात 4-5 कंपोनंट्स वेगवेगळे असलेले ग्राफ काढलात ना की तुम्हाला ते स्ट्रक्चर आणि हे आपलं आत्ता आपण जे शिकलो हे स्ट्रक्चर एक्झॅक्टली सेम मिळेल. ठीक आहे, सो इथे थोडक्यात मेन्शन केलं आहे नोटेशन स्टार म्हणजे काय आणि झिरो. झिरो इंडिकेट दॅट द करस्पॉन्डिंग एंट्री इन दॅट कंपोनंट इज आयदर 1 or 0 आणि हा 0 म्हणजे सब मॅट्रिक्स इज झिरो मॅट्रिक्स. ठीक आहे, याचं मिनिंग सुरुवातीला दिलं आहे स्टारचं की ती करस्पॉन्डिंग एंट्री 1 असेल किंवा 0 असेल. आणि या मोठ्या झिरोचं मिनिंग आहे की तो सब मॅट्रिक्स टोटली झिरो मॅट्रिक्स असणार, कारण ते दोन वेगवेगळ्या कंपोनंटमधले व्हर्टायसेस रोला आणि कॉलम्सला होते. सो त्यांच्यामध्ये काही नसणारच आहे. सो त्याच्यामधल्या सगळ्या एंट्रीज झिरो असतील. सो तो झिरो मॅट्रिक्स असेल म्हणून फक्त डायरेक्टली मोठ्या झिरोने मेन्शन केला आहे. ठीक आहे, सो अशा पद्धतीने आपल्याला एक मॅट्रिक्स मिळणार की जो ॲडजेसन्सी मॅट्रिक्स असेल डिस्कनेक्टेड ग्राफचा. ठीक आहे, ज्यावेळेस तुम्ही एक्झाम्पल बघाल त्यावेळेस तुम्हाला ते अजून जास्त समजेल. जसं आता आपण ॲडजेसन्सी मॅट्रिक्ससाठी केलं तसंच आपल्याला बायपर्टाईट ग्राफसाठी बघायचं आहे. पण बायपर्टाईट ग्राफसाठी रिझल्ट मोठा आहे कारण तो इफ अँड ओनली इफ टाईपचा रिझल्ट आहे. रिप्रेझेंटेशन ऑफ ए बायपर्टाईट ग्राफ GPQ ॲज अ ॲडजेसन्सी मॅट्रिक्स. पण स्टेटमेंट बघा काय दिलं आहे, तर एक GPQ बी एनी ग्राफ देन इट इज बायपर्टाईट इफ अँड ओनली इफ द ॲडजेसन्सी मॅट्रिक्स ऑफ ग्राफ G कॅन बी रिटन इन अ ब्लॉक डायगोनल फॉर्म. एखादा ग्राफ बायपर्टाईट जर असला म्हणजे ग्राफ G इज बायपर्टाईट इफ अँड ओनली इफ अँड ओनली इफ रिझल्ट दिला आहे, जर त्याचा ॲडजेसन्सी मॅट्रिक्स मला या दिलेल्या ब्लॉक डायगोनल फॉर्ममध्ये मिळाला तर. ऑलरेडी आपण बायपर्टाईट ग्राफ आणि इफ अँड ओनली इफ रिझल्ट एक बघितला होता, आता आपल्याला अजून एक मिळालं. सो आपल्याकडे आता हा रिझल्ट प्रूव्ह केल्यानंतर 3 ऑप्शन्स आहेत एखादा ग्राफ बायपर्टाईट आहे की नाही चेक करण्यासाठी. एकतर बाय डेफिनेशन रेग्युलर वेमध्ये, एकतर ऑड सायकल नसेल तर बायपर्टाईट ग्राफ, आणि आता ही तिसरी गोष्ट म्हणजे ॲडजेसन्सी मॅट्रिक्स ड्रॉ करायचा. ॲडजेसन्सी मॅट्रिक्स जर ब्लॉक डायगोनल फॉर्ममध्ये असेल तर दिलेला ग्राफ इज अ बायपर्टाईट ग्राफ. ओके, सो इथे इफ अँड ओनली इफ रिझल्ट आहे म्हणजे नेहमीप्रमाणे आपण A इम्प्लाइज B आणि B इम्प्लाइज A असं प्रूव्ह करणार. एकदा आपण अज्युम करू की G इज अ बायपर्टाईट आणि प्रूव्ह करणार ॲडजेसन्सी मॅट्रिक्स इज इन अ ब्लॉक डायगोनल फॉर्म. एकदा आपण कन्सिडर करणार की ॲडजेसन्सी मॅट्रिक्स ब्लॉक डायगोनल फॉर्ममध्ये आहे आणि त्या केसमध्ये प्रूव्ह करणार की दिलेला ग्राफ इज अ बायपर्टाईट ग्राफ. ठीक आहे, ब्लॉक डायगोनल फॉर्म म्हणजे बघा कसा आहे, तर A ऑफ G इक्वल टू 4 सेक्शन्स केलेत, पण हे 4 सब मॅट्रायसेस आहेत. त्यापैकी हा झिरो मॅट्रिक्स, हा झिरो मॅट्रिक्स आणि हे त्याचे ट्रान्सपोज कन्सिडर केलेत, बायनरी मॅट्रायसेस आहेत. मग या ब्लॉक डायगोनल फॉर्म्समध्ये आपल्याला आणायचा आहे जर ग्राफ माझा बायपर्टाईट असेल तर. ठीक आहे, हा पण रिझल्ट एकदम सोपा आहे. आपल्याला G ग्राफ हा बायपर्टाईट ग्राफ आहे असं दिलं आहे आणि आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे की ब्लॉक डायगोनल फॉर्म त्याचा प्रूव्ह करायचा आहे विथ 4 पार्ट्स 0 0, त्याच्यानंतर A12 आणि A21 ते एकमेकांचे ट्रान्सपोजसुद्धा असणार आहेत. असं आपल्याला ब्लॉक डायगोनल फॉर्ममध्ये आपल्याला ते प्रूव्ह करायचं आहे. ब्लॉक डायगोनल फॉर्ममध्ये प्रूव्ह करणं म्हणजेच काय की मुळात ॲडजेसन्सी मॅट्रिक्स तयार करणं आणि त्याला ह्या फॉर्ममध्ये येतो आहे एवढं दाखवणं. दिलेला ग्राफ आपल्याला बायपर्टाईट दिला आहे म्हणजेच बाय डेफिनेशन त्याच्या सगळ्या प्रॉपर्टीज तर आधी होल्ड होतील. आपल्याला जो काही व्हर्टेक्स सेट आहे तो व्हर्टेक्स सेट विथ P व्हर्टायसेसचा जो काही दिला आहे तो 2 सेट्समध्ये डिवाईड करता येईल, एक V1 एक V2. त्यानंतर V1ची कार्डिनॅलिटी आपण K कन्सिडर करूया आणि V2ची कार्डिनॅलिटी P मायनस K आपल्याला कन्सिडर करता येईल कारण टोटल P व्हर्टायसेस आहेत. सो काही व्हर्टायसेस V1मध्ये, उरलेले सगळे व्हर्टायसेस V2 सेटमध्ये. त्याच्यानंतर त्यांचं लेबलिंगसुद्धा आपल्याला करता येईल म्हणजे V1 सेटमधले व्हर्टायसेस आपण V1 V2 अँड सो ऑन अप टू VK कन्सिडर करूया.
V2 सेटमधले व्हर्टायसेस आपण VK+1, VK+2 आणि VP पर्यंत असे आपल्याला मेन्शन करता येतील. सो हे बायपर्टाईट ग्राफच्या डेफिनेशनवरनं आपल्याला मिळेल. आपण अज्युम करतोय की ग्राफ बायपर्टाईट आहे आणि आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की त्याचा ॲडजेसन्सी मॅट्रिक्स हा ब्लॉक डायगोनल फॉर्मसारखा असणार आहे. ओके, आता ज्यावेळेस आपण बायपर्टाईट ग्राफ कन्सिडर करतो त्यावेळेस त्याच्यामध्ये एजेस कशा असतात, तर एक एज असते एका सेटमध्ये, म्हणजे एका एजचा एंड व्हर्टेक्स एका सेटमध्ये आणि दुसरा एंड व्हर्टेक्स हा दुसऱ्या सेटमधला असतो. सो ज्यावेळेस तुम्ही इथे बायपर्टाईट ग्राफला V1 आणि V2 असे दोन सेट्स कन्सिडर करताय त्यावेळेस V1 सेटमधले कुठलेही दोन व्हर्टायसेस कन्सिडर केले ना तर त्यांच्यामध्ये तुम्हाला कधीही एज मिळणार नाही, कारण एजेस या एक एंड व्हर्टेक्स एका आणि दुसरा एंड व्हर्टेक्स दुसऱ्या सेटमध्ये असंच असणार आहे ना. सो V1 सेटमध्ये तुम्हाला कोणतेही दोन व्हर्टायसेस तुम्ही चूज केले तर त्यांच्यामध्ये 100% एज नसणार. ओके, सिमिलर वेमध्ये जर तुम्ही V2 सेट कन्सिडर केलात तर V2 सेटमधल्या कोणत्याही दोन व्हर्टायसेसमध्ये सुद्धा तुम्हाला एज मिळणार नाही. ओके, एजेस कशा असणार तर त्यांचा एक एंड व्हर्टेक्स हा V1 मध्ये असेल आणि दुसरा एंड व्हर्टेक्स हा तुमचा सेट V2 मध्ये असणार. एक V1 मध्ये आणि दुसरा V2 मध्ये, अशाच तुम्हाला सगळ्या एजेस मिळणार आहेत. सो त्याचाच यूज करून आपण ॲडजेसन्सी मॅट्रिक्स बघणार की तो बेसिकली कसा येतोय तो. ओके, सो इथे बघा काय काय कन्सिडर केलं आहे. V1 सेट आहे, त्याच्यानंतर V2 सेट सेकंड कॉलम म्हणून कन्सिडर करतो आहे. त्यानंतर रोजला सुद्धा पहिल्यांदा V1 मधले सगळे व्हर्टायसेस आणि मग त्याच्यानंतर V2 मधले व्हर्टायसेस कन्सिडर केलेत. ज्यावेळेस आपण एजेस कन्सिडर करू त्यावेळेस पहिल्या सेक्शनमध्ये त्या एजेस V1 to V1 अशा आपल्याला कन्सिडर करायच्या आहेत, म्हणजे V1 मधले सगळे व्हर्टायसेस रोला आणि कॉलमला सुद्धा. पण आता मुळात आपण म्हणतो ना की V1 वरचा व्हर्टेक्स इंड्यूस सबग्राफ हा कायम तुमचा नल ग्राफ असणार, कारण दिलेला ग्राफ आपल्याला बायपर्टाईट ग्राफ दिला आहे. सो त्यांच्यामध्ये कुठेही तुम्हाला एजेस मिळणार नाहीत. मग जर त्यांच्यामध्ये कुठेही एजेस मिळत नसतील तर त्या सगळ्या एंट्रीज तुमच्या 0 असणार ना, कारण V1 मधल्या व्हर्टायसेसमध्ये कुठे एजेसच नाहीत. सो आपल्याला त्या सगळ्या एंट्रीज 0 मिळतील. मग जर सगळ्या एंट्रीज मला 0 मिळत असतील तर या टोटल पार्टला मी 0 सब मॅट्रिक्स म्हणून कन्सिडर करू शकतो. ओके, कारण सगळ्या एंट्रीज माझ्या 0 एंट्रीज आहे. टोटल V मधलेच व्हर्टायसेस रोला कॉलमला. सो नल ग्राफ आहे, नल ग्राफ आहेमुळे सगळ्या व्हॅल्यूज मला 0 मिळतील. सो हा ॲज अ मला 0 सब मॅट्रिक्स कन्सिडर करता येईल. त्याच्यामध्ये टोटल K व्हर्टायसेस रोला आणि K व्हर्टायसेस कॉलमला. सो त्याचं मला K/K मॅट्रिक्स आहे असं कन्सिडर करता येणार. आता सेकंड पार्टमध्ये कसं होणार आहे की V1 मधले व्हर्टायसेस आणि V2 मधले व्हर्टायसेस यांच्यामध्ये एजेस आहेत की नाहीत त्याच्यावर सगळं डिपेंड आहे. दोन वेगवेगळ्या सेट्समधले आपण व्हर्टायसेस कन्सिडर करतोय. सो जर VI आणि VJ अशी एज असेल, V1 मधला व्हर्टेक्स आणि V2 मधला व्हर्टेक्स यांच्यामध्ये VI VJ मध्ये एज असेल तर आपण मेन्शन करणार 1, अदरवाईज आपण मेन्शन करणार 0. ठीक आहे, डिपेंड VI VJ एज आहे की नाही त्याच्यावर. I रनिंग फ्रॉम 1 to K आणि J रनिंग फ्रॉम K+1 to P यांच्यामध्ये एजेस असतील तर आपण 1 मेन्शन करणार, नसतील तर आपण 0 मेन्शन करू. सो त्या व्हॅल्यूज त्याच्याप्रमाणे येतील आणि त्याची ऑर्डर असेल K × P-K, कारण रोजला आपण K व्हर्टायसेस कन्सिडर करतोय, कॉलमला आपण P-K व्हर्टायसेस कन्सिडर करतोय आणि हा मॅट्रिक्स आपण ॲज अ A12 मॅट्रिक्स म्हणून कन्सिडर करणार. जसा आपण इकडे 0 सब मॅट्रिक्स कन्सिडर केला तसा इकडे A12 हा आपण सब मॅट्रिक्स कन्सिडर करू. ठीक आहे, त्याचप्रमाणे इकडचा येणार आपला A21 मॅट्रिक्स. त्याच्यामध्ये V2 मधले व्हर्टायसेस रोला आणि V1 मधले व्हर्टायसेस आपले कॉलमला येतील. परत एकदा आपल्याला सगळं तसंच मिळणार, फक्त इथे आपण एजेस काय कन्सिडर करणार तर VJ VI एज कन्सिडर करू. जर एज असेल तर 1, नसेल तर 0. जसं आपण तिकडे 1 to K कन्सिडर केलं तसंच इकडे 1 to K आणि K+1 to P. इकडे फक्त रोला P-K रो आणि कॉलमला K कॉलम्स असं मिळेल आणि एंट्रीज ह्या आपल्या 1-0 टाईपच्याच असतील आणि मॅट्रिक्स असेल A21 मॅट्रिक्स. ठीक आहे, आणि ते एकमेकांचे ट्रान्सपोज असणार आहेत, कारण इकडे I आणि Jच्या व्हॅल्यूज आणि इथे I आणि Jच्या व्हॅल्यूज या सेम असल्या तरी एजेस बघा
फर्स्टमध्ये व्ही आय व्ही जे एज कन्सिडर करतो आहे आणि इकडे व्ही जे व्ही आय एज आपण कन्सिडर करतो आहे. सो तेवढा मात्र चेंज आहे. त्यामुळे ते एकमेकांचे ट्रान्सपोज असणार आहेत. ओके, सो व्ही आय व्ही जे एज आणि इकडे व्ही जे व्ही आय एज. सो ऑर्डर पण तुमच्या बदलतील. सो ते एकमेकांचे ट्रान्सपोज म्हणून कन्सिडर करता येतील. सो अशा पद्धतीने आपले हे 3 ब्लॉक्स झाले. त्याच्यानंतर शेवटचा ब्लॉक आहे त्याच्यामध्ये काय होणार, व्ही टूमधलेच व्हर्टायसेस कॉलमला आणि रोला सुद्धा येणार, पण तो आपला बेसिकली नल ग्राफ असणार बाय डेफिनेशन ऑफ ए बायपर्टाईट ग्राफ. सो सगळ्या एंट्रीज 0 विथ पी मायनस के रोज, पी मायनस के कॉलम्स, म्हणून मी तो पी मायनस केचा सब मॅट्रिक्स 0 मॅट्रिक्स म्हणून कन्सिडर करू शकतो. सो त्याला टोटली मी 0 म्हणून मेन्शन करेन. सो फायनली मला तो ब्लॉक डायगोनल फॉर्ममध्ये मेन्शन करता आला, ज्याच्यामध्ये 2 0 सब मॅट्रिक्स, एक A12 एक A21 आणि ते एकमेकांचे ट्रान्सपोज आहेत. सो फायनली मला प्रूव्ह करता आलं की दिलेल्या बायपर्टाईट ग्राफसाठीचा ॲडजसन्सी मॅट्रिक्स हा ब्लॉक डायगोनल फॉर्मसारखा येतो. ओके, आता कॉन्व्हर्सली आपण अज्यूम काय करणार, ॲडजसन्सी मॅट्रिक्स ब्लॉक डायगोनल फॉर्ममध्ये आहे आणि आपल्याला प्रूव्ह करायचं आहे जी इज अ बायपर्टाईट. मग जी बायपर्टाईट प्रूव्ह करायचं आहे म्हणजेच काय, बाय डेफिनेशन आपल्याला त्या सगळ्या प्रॉपर्टीज प्रूव्ह करायच्या आहेत. सो हा ए ऑफ जी मॅट्रिक्स दिला आहे, हा 0 सब मॅट्रिक्स आहे, हा पण 0 सब मॅट्रिक्स आहे. त्यानंतर A12 आणि A21 हे 2 मॅट्रिसेस आहेत, ते एकमेकांचे ट्रान्सपोज आहेत. त्यातल्या एंट्रीज मे बी 1 आणि 0 डिपेंड्स, की तुम्ही काय कन्सिडर करताय त्याच्यावर ते डिपेंड असणार आहे. मग आता इथे आपल्याला काय करायचं, बायपर्टाईट ग्राफ प्रूव्ह करायचा, म्हणजेच बायपर्टाईट ग्राफच्या डेफिनेशनमधल्या सगळ्या प्रॉपर्टीज प्रूव्ह करायच्या. V1 V2 2 सेट्स, त्या दोघांचं युनियन म्हणजे व्ही ऑफ जी, त्या दोघांचं इंटरसेक्शन म्हणजे नल एम्प्टी, आणि वर्टेक्स इंड्यूस सबग्राफ आपल्याला नल ग्राफ दाखवता यायला हवेत. आता ए ऑफ जी मॅट्रिक्स आपल्याकडे आहेच, त्यापैकी त्याचे रो आणि त्याचे कॉलम्स हे आपले व्हर्टायसेसच असणार आहेत ग्राफमधले. मग आपण काय करणार की त्या रो आणि कॉलम्सला 2 वेगवेगळ्या पार्ट्समध्ये आपण डिव्हाइड करणार आणि त्यांचे व्हर्टेक्स सेट म्हणून आपण कन्सिडर करणार आहोत. ओके, सो आपण काय कन्सिडर करूया की पहिले जे काही K1 रोज असतील, की हे 0 सबमॅट्रिक्स असणारे रोज A11 सेक्शनमधले, त्या रोजना आणि त्या कॉलम्समधल्या व्हर्टायसेसना आपण V1 मधले व्हर्टायसेस कन्सिडर करू सगळे. आणि दुसऱ्या पार्टमधले जे व्हर्टायसेस आहेत म्हणजे 0 सबमॅट्रिक्समधले कॉलम्सचे व्हर्टायसेस आणि रोजचे व्हर्टायसेस, त्यांना आपण V2 सेटमधले व्हर्टायसेस म्हणून कन्सिडर करूयात. ओके, V1 सेट आणि V2 सेट असे 2 वेगवेगळे सेट्स आपण व्हर्टायसेसचे कन्सिडर केले. आता V1 मधले व्हर्टायसेस म्हणजेच मी A11 सेक्शनमधले कन्सिडर करतो ना, सो त्याच्यावरचा व्हर्टेक्स इंड्यूस सबग्राफ ज्यावेळेस मी कन्सिडर करेन त्यावेळेस तो ऑब्व्हियसली नल ग्राफच असणार आहे, कारण मी 0 सबमॅट्रिक्स असलेलेच व्हर्टायसेस चूज केलेले आहेत इथले आणि ते सगळे V1 मध्ये घेतले. सिमिलर वेमध्ये V2साठी पण कन्सिडर केलं आणि एजेस या V1 टू V2 असणार आहेत ना. सो V1 मधल्या व्हर्टायसेसचा जर मी व्हर्टेक्स इंड्यूस सबग्राफ तयार केला तर तो 100% माझा नल ग्राफ असेल. सिमिलर वेमध्ये V2 मध्ये जे काही मी कन्सिडर करतोय त्याच्यावरचा व्हर्टेक्स इंड्यूस सबग्राफ म्हणजे A22 मधल्या व्हर्टायसेस रो आणि कॉलम्समधले जे V2 मध्ये कन्सिडर केले त्याच्यासाठी सुद्धा मला व्हर्टेक्स इंड्यूस सबग्राफ हा नल ग्राफच मिळेल. म्हणजेच काय, माझी जी नल ग्राफची प्रॉपर्टी आहे ना ती माझी इथे प्रूव्ह झाली, कारण मी V1 आणि V2 असेच व्हर्टायसेस चूज केले की ज्यांच्यावरचा ॲडजसन्सी मॅट्रिक्स तो सब मॅट्रिक्स हा 0 सब मॅट्रिक्स होता, म्हणजे सगळ्या एंट्रीज 0 म्हणजे एजेस नाहीत. सो इट्स अ नल ग्राफ. मग आता फक्त प्रूव्ह काय करायचं राहिलं, तर जे काही मला युनियन मिळणार आहे ते V ऑफ जीमध्ये आणि इंटरसेक्शन एम्प्टी एवढंच प्रूव्ह करायचं राहिलं. पण P बाय P मॅट्रिक्स आहे, म्हणजे सगळे व्हर्टायसेस त्या मॅट्रिक्समध्ये आपण घेणारच ना, आणि त्या सगळे व्हर्टायसेस मॅट्रिक्समध्ये घेतलेले आहेत, पण त्यातले काही व्हर्टायसेस मी V1 मध्ये घेतोय आणि काही व्हर्टायसेस मी V2 मध्ये घेतोय. म्हणजे असं होणार नाही ना की मी एखादा व्हर्टेक्स हा रो आणि कॉलममध्ये घेतलाच नाही आहे पण ग्राफमध्ये आहे, असं होणारच नाही, कारण ग्राफमधले सगळे व्हर्टायसेस हे मॅट्रिक्समध्ये रो आणि कॉलम्समध्ये येतातच. म्हणजेच काय की V ऑफ जी इज इक्वल टू V1 युनियन V2 हा पार्टसुद्धा माझा ह्याच्यामध्ये प्रूव्ह झाला. आणि V1 इंटरसेक्शन V2 हे सुद्धा नल ग्राफ होणार, कारण
असं होणार नाही ना की V1 मधला एखादा कॉलम हा परत एकदा V2 मध्ये सुद्धा रिपीट झाला आहे. म्हणजे सेक्शन 1 मध्ये जे काही कॉलम्स आहेत इथले ते सेक्शन 2 मध्ये येणारच नाहीत ना, किंवा सेक्शन 2 मधले कॉलम्स हे सेक्शन 1 मध्ये येणारच नाहीत. जसे कॉलम तसेच रोजचं. त्यामुळे कॉमन काहीच नसणार ना, कॉमन काही नसणार, म्हणजेच त्यांचं इंटरसेक्शन एम्प्टी असेल. मुळात ते पार्ट्सच टोटली वेगवेगळे आहेत. हा पार्ट वेगळा आहे आणि हा पार्ट वेगळा आहे, त्यामुळे पार्ट्स वेगळे आहेत. म्हणजेच V1 इंटरसेक्शन V2 हे सुद्धा माझं एम्प्टीच असेल. मग V1 इंटरसेक्शन V2 एम्प्टी आहे, युनियन V ऑफ G आहे, म्हणजेच त्यानंतर नल ग्राफसुद्धा आहेत. सगळ्या प्रॉपर्टीज माझ्या होल्ड होत आहेत. म्हणजेच मी असं फायनली म्हणू शकतो की दिलेला ग्राफ जो काही आहे तो माझा बायपर्टाईट ग्राफ आहे. आणि मला तेच प्रूव्ह करायचं होतं की ग्राफ माझा बायपर्टाईट ग्राफ आहे. सो इफ अँड ओनली इफ रिझल्ट आपला इथे प्रूव्ह झाला. ठीक आहे. सो आपण रिप्रेझेंटेशन्स कोणाची बघितली तर डिस्कनेक्टेड ग्राफचं बघितलं आणि इफ अँड ओनली इफमध्ये बायपर्टाईटचं एक बघितलं. आता पुढचा जो रिझल्ट आहे कंप्लीट बायपर्टाईट ग्राफचं ॲडजेसन्सी मॅट्रिक्सचं रिप्रेझेंटेशन, हे मात्र तुम्ही करायचं आहे. ठीक आहे. नोट्समध्ये बघू नका, तुमचं तुम्ही स्वतः तयार करा. वाटल्यास नोट्समध्ये नंतर व्हेरीफाय केलं तरीसुद्धा चालू शकेल. ठीक आहे. सो या टॉकमध्ये आपण आता थांबूया. हा एक रिझल्ट तुम्ही करायचा आणि मला सांगायचं की त्याचा ॲडजेसन्सी मॅट्रिक्स कसा येतो आहे. ठीक आहे. थांबू आपण.